सगळ्यांचं करण्यामध्ये म्हणा, सगळ्यांसाठी वेळ असतो पण स्वतःसाठी कधी वेळ नसतो आणि अशी व्यक्ती म्हणजे गृहिणी असते. तर त्यांनी सुद्धा स्वतः छान प्रेझेंटेबल राहावं. असं काही म्हणत नाही मी की पूर्ण HD मेकअप मी केलाय, पण अगदी आपल्याला प्रेझेंटेबल दिसावं असा मेकअप आपण डेलीच्या रुटीनमध्ये नक्कीच करायला पाहिजे. कारण की घरामध्ये अचानक जर कोणी आलंय, त्यांना असं वाटायला नको की अरे यांना तर आपण बाहेर भेटलो तर छान दिसत होत्या, घरामध्ये वेगळंच दिसताय, असं तुमच्यासोबत सुद्धा नको व्हायला. म्हणूनच डेलीमध्ये थोडासा मेकअप करायला पाहिजे. तर सुरू करूया आपण व्हिडिओला. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं नाव सीमा आहे आणि मी मेकअप, स्किन केअर, हेअर केअर तर अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्हाला या विषयामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तर सुरू करूया आपण मेकअप. तुम्हाला वाटत असेल माझी स्किन किती डॅमेज झाली आहे, तर हो, सध्या मला थोडासा ॲक्नी आणि पिंपल्सचा प्रॉब्लेम चालू आहे, त्यामुळं माझी स्किन थोडीशी इरिटेट झालेली आहे. तर याचं ट्रीटमेंट चालू आहे. तर आपण याच्यावर मेकअप करणार आहोत कारण की आता ऑप्शन नाही आहे काही. तर सगळ्यात पहिले आपण मॉइश्चरायझर लावणार आहे. आता हे मी माझं मॉइश्चरायझर लावते. तुम्ही जे यूज करत असाल ते तुम्ही लावू शकता. तर मॉइश्चरायझर लावून झालेलं आहे. आता आपण गृहिणींसाठी मेकअप करतोय, मग त्यांना फाउंडेशन म्हणा, प्रायमर म्हणा, या सगळ्या गोष्टी लावायला एवढा वेळ तर नसतो. कारण की अगदी सकाळी उठून सगळ्यांचे टिफिन करण्यामध्ये म्हणा किंवा अशा बऱ्याचशा कामं असतात सकाळी उठल्यानंतर गृहिणींसाठी, तर ते करण्यामध्ये त्यांचा बराच वेळ निघून जातो. तर मग ह्या गोष्टी करायला वेळ नाही मिळत, म्हणून अगदी सिम्पल मेकअप करणार आहेत आपण. तर आज मी इथं ही पॉन्ड्सची BB क्रीम लावते. तुम्हाला थोडंसं जास्त कव्हरेज पाहिजे असेल तर तुम्ही CC क्रीमसुद्धा यूज करू शकता. ही क्रीम खूप क्रीमी टेक्स्चरमध्ये येते, खूप छान अशी ब्लेंड होते. तर तुम्ही बघू शकता आता बऱ्यापैकी आपल्याला कव्हरेज मिळालेलं आहे आणि आपली स्किन सुद्धा थोडीशी तरी बेटर दिसते पहिल्यापेक्षा. तर नेहमीच्या रेग्युलर मेकअपमध्ये अगदी खूप म्हणजे HD मेकअप आपल्याला करायचा नसतो, कारण की ते पण म्हणजे नॅचरल नाही वाटत. तर हे सगळं झालं. आता यानंतर तुम्ही कॉम्पॅक्ट लावू शकता जर तुम्हाला लावायचं असेल तर. नाहीतर बऱ्याचशा लेडीज आता काय करतात म्हणजे डेलीच्या ज्या आयुष्यामध्ये ना पावडर लावणं पसंत करतात. तर मी पण आज इथं पावडर लावणार आहे. हे माझ्या बाळाचं पावडर आहे, माझ्याकडे मी यूज करत नाही, त्यामुळे माझ्याकडे पावडर आता सध्या तरी नाही आहे. तर हे मी तिचं आता अप्लाय करणार आहे. थोडंसं, अगदी थोडंसं लावायचं, खूप जास्त लावायची गरज नाही पडत. आणि हो, पावडर लावायच्या आधी मी काजळ लावलं, पण त्याची क्लिप घ्यायला मी विसरले, त्यामुळं मग मी काजळ पण यूज केले. तुम्ही पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच यूज करू शकता. आता 40-45च्या लेडीज, ऑलमोस्ट बऱ्यापैकी लेडीज ज्या असतात त्या काजळ नाही यूज करत. माझी मम्मी पण त्यातलीच आहे, पण ती पण नाही लावत डेलीमध्ये काजळ. डेली काय कधीच नाही लावत. आता माझ्यासारखं जे असेल तर त्यांनी नक्कीच लावू शकता, छान वाटतं, थोडेसे डोळे मोठे वाटतात. आता यानंतर मस्कारा लावणार आहे. मस्कारा टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता, नाही तर नाही लावलं तरी काहीच फरक नाही पडणार आहे, पण मी लावणार आहे. जर तुम्हाला दिसत असेल कॅमेरामध्ये होत असेल कॅप्चर, तर या डोळ्यात आणि या डोळ्यामध्ये तुम्ही फरक बघू शकता मस्कारा का लावायचं ते. तर झालंय आपलं. मी आयब्रो फिल नाही करत आहे कारण की मी आयब्रो केलेलाच नाही, त्यामुळं. आता ज्या लेडीज लिपस्टिक डेली लावणं पसंत नाही करत त्यांच्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही टिंटेड लिप बाम घेऊ शकता. नाहीतर ज्या यूज करतात त्यांनी अशा पद्धतीच्या न्यूड लिपस्टिकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, जेणेकरून छान प्रकारे असं वाटणार पण नाही लिपस्टिक लावली आहे. आणि एक आपला ओठ आपले जे खराब झालेले असतात, बऱ्याच जणांचे काळे पडलेले असतात, ते पण दिसणार नाही, छान दिसतं थोडंसं. तर मी आज इथं ही लिपस्टिक लावणार आहे. तर झालाय आपला मेकअप. तुम्ही बघू शकता की किती छान प्रकारे आपण प्रेझेंटेबल दिसतोय. तर पहिल्यापेक्षा तुम्ही बघा, पहिल्याचं जर मी स्टार्टिंगला मेकअप चालू केला तेव्हाचं क्लिप आणि आताची क्लिप, तर किती फरक असतो. म्हणजे असं जरी आपण अगदी सिंपल 2-3 प्रोडक्टमध्ये मेकअप केला तरी पण आपण प्रेझेंटेबल दिसत असतो.